ती म्हणते की ही सगळी मुलं आहेत ही एकत्र आली पाहिजेत, म्हणून ती डान्सच्या निमित्ताने या मुलांना एकत्र आणते. ती तिथे एकत्र आल्यानंतर त्यांना शिकवता शिकवता एक टास्क देते की तुम्ही असं काम करायचं 1 महिनाभर की त्याच्यामुळे दुसऱ्याला अभिमान वाटला पाहिजे, मदत झाली पाहिजे आणि तुम्हालाही समाधान झालं पाहिजे. मग ती सगळी पालक वगैरे विचारतात तो महिना संपल्यावर की हे सगळं तुम्ही कशासाठी करताय. मग ती सांगते की मुलं हल्ली यंत्र आहेत ती सफाईदारपणे वापरतात, त्यांना त्याच्यामध्ये अडचण येत नाही. त्यांना करमणुकीसाठी सुद्धा गेम्स वगैरे किंवा भौतिक सुख सगळी मुलांना मिळतात, पण त्यांना कोणी त्यांच्या मनातल्या भावना ओळखणारं किंवा त्यांना त्याच्यासाठी असं मिळत नाही. मग त्यांना आणि संवेदनशीलता ही काही कोणी यंत्र तुम्हाला शिकवत नाही, त्याला भावना नाहीयेत, हो की नाही. तर मग त्या भावना नाहीयेत तर मग तुमच्या मुलांना ह्या समजणार कशा, म्हणून त्यांना हा टास्क दिला होता. मग त्याच्यामध्ये कोणी काही केलं, प्राण्यांना मदत केली, कारण भूतदया हा पण आपला भाग आहे. लोकांना आपण बघतो कुत्र्यांच्या समस्या आहेत की लोकांना कुत्री नकोत, प्राणी नकोत, अमुक नको, झाडं नकोत, निसर्ग नको, मग हवं काय, फ्लॅटमध्ये माणसंही 2 शिवाय जास्त आणि माणसं नको. तर ही जी समस्या आहे ना, एकाकीपणा आणि एकटेपणा, ह्याच्यामध्ये फरक आहे ना. तर त्याच्यामधनं ह्या मुलांच्या मनाचा विकास कसा होणार. मग त्यांनी जर असं काहीतरी एक पुस्तक वाचलं, मग त्याच्यामध्ये माऊला पिल्लं झालेली आहेत, मग त्याचं निरीक्षण करतायत. माकड आहे, त्या माकडीनं आपल्या पिल्लाला वर झाडावर चढवायला शिकवतेय. आई ही आई असते, प्राण्यांच्यातली असो नाही तर कोणी असो, तर ती आपल्या मुलाचं संरक्षण करते, त्याला शिकवते. तर हा जो भाग आहे ना तो मी त्याच्यामध्ये पकडला आणि त्यातनं ती बालकादंबरी जन्माला आली. अशी दृष्टी जर आपण ह्या कथेतनं मुलांच्या पर्यंत मांडली तर मग ते बालसाहित्य थोडं सकस होतं, मुलांना वाचावं असं वाटतं. आणि मुलं मला वाटतं सगळी भाबडीच असतात तशी. आणि ओला मातीचा गोळा जसा जसा आपण आकार देऊ तसं मला वाटतं तो आकार दिला जातो. आणि आता कसं होतं की पूर्वी आजी वगैरे असायची, ती काहीतरी गोष्टी सांगायची, रामायण महाभारतातल्या काही गोष्टी असायच्या, हे असायचं. आता कसं होतं की एक 12वीचा मुलगा माझ्याकडे यायचा, तर त्याला कैकई कोण माहित नाही, राम माहित नाही, म्हणजे किती अज्ञान आहे. 12वीतला मुलगा, लहान नव्हता. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पण गोष्टी, ही कॅरेक्टर आणि त्यातनं ती मूल्य मुलांच्यात रुजणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि आपण शिक्षक आहोत, तर त्या दृष्टिकोनातनं मग काही अशा म्हणी आहेत त्याच्यावरनं काही गोष्टी तयार करता येतील का, की त्या म्हणी वगैरे आता पूर्वीच्या बायका खूप वापरायच्या. आता हे माहीतच नाही, आम्हालाच माहित नाही, तर आम्ही पुढे काय देणार. आपण मला वाटतं डे टू डे बोलताना सुद्धा आपणही म्हणी म्हणजे बोलण्यातल्या आपल्याही कमी झालेल्या आहेत. असं झालंय, खरंच झालंय. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की त्या पण त्यांना माहिती झाल्या पाहिजेत, कारण शेवटी ती भाषा आहे. भाषा कधी जुनी होत नाही, जुनी नवी असं नाही, कारण आम्ही संत साहित्याला मग तर मागेच टाकलं पाहिजे. मग एवढं संतांनी समाजासाठी जे केलं, हे जे पसायदान लिहिलं ज्ञानेश्वरांनी, त्यांनी कुठे असं म्हटलं नाही की आम्हाला दुष्ट लोक नकोत. जो खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, असं म्हटलं त्यांनी. आणि मग ही जी त्यांची प्रार्थना होती, खरं तर पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरांना किती समाजाने छळलं, त्रास दिला, पण त्यांनी लोकांच्याच हिताचा विचार केला. आणि ही कुठेतरी गोष्ट सामान्य माणसांपासून वेगळी असते. आणि हे वेगळेपण आहे ते मुलांच्या पर्यंत, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. आणि मी नुसतं बालसाहित्य लिहिलं नाही, तर मी शिक्षिका मुळात असल्यामुळे माझ्या पुढे तो दृष्टिकोन असतो की नेमकं मुलांची नस काय पकडायची आपल्याला. तर मग त्या गोष्टी अशा, आता कसं झालं, एक परवा कार्टून होतं की माकडं सगळी झोपाळ्यावर बसलेत, घसरगुंडीवरती खेळतायत. हे सगळं दृश्य काय आहे, तर माकडं ही माणसाला थोडीशी आपण साधर्म्य असलेली आपण मानतो, तर त्याच्यामध्ये आमची मुलं सगळी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. सगळ्यांचं लक्ष असं, कुठेही तुम्ही जा हेच दृश्य तुम्हाला दिसतं. कोणी कोणाशी संवाद साधत नाही, कोणी कोणाला विचारत नाही, काय कशी आहेस, पत्रात नसायचं, काळजी घे या शब्दात सुद्धा कितीतरी आस्था असायची, तर ती आता होत नाही. त्यामुळे काय झालंय की हा सगळा जो प्रश्न निर्माण झालेला आहे ना, तो त्यातून निर्माण झालेला आहे. आणि मग त्या बालसाहित्यातनं त्यांना वाचा फुटावी अशी एक इच्छा आहे. तुम्ही आता हे जे पुस्तक दाखवलं इवलसं आभाळ, याला आता राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर तुमचे
खूपच म्हणजे ही वाटचाल खरंच खूप प्रेरणादायी आहे. जसं मी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा रिटायर्ड झाला त्याही नंतर भरभरून तुमचं लिखाण सगळं सुरू आहे. तर क्षिप्राताई सध्या नवीन काय सुरू आहे तुमचं लिखाण? आता माझी 11 पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. अरे वा. हां. आणि एक म्हणजे फक्त बालसाहित्याची आणि एक संत साहित्याची पुस्तकं मी लिहिलेली आहेत. बरं. तर ती 11 पुस्तकं आणि ही 11 पुस्तकं. बरं. अशी आत्ता 22 पुस्तकं. मधल्या काळामध्ये युद्धाच्यामुळे एकदम पेपरच्या किमती वाढल्या. बरं. आणि त्यामुळे त्यांनी ते थोडंसं असं हे केलं, कारण चित्र काढून व्हायची होती, मुखपृष्ठ व्हायची होती. आता हे जे मुखपृष्ठ आहे ना, त्याची एक मला मुद्दाम आठवण सांगावीशी वाटते. बरं. की आतली पुस्तकातली जी चित्र आहेत, घ्या ना. तर ती प्रतीक काटे म्हणून आहे, तर त्यांनी काढली होती. मग आम्ही अनिल उपळेकरांना त्याची रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला हे चित्र काढून द्या मुखपृष्ठ. तर ते म्हणले की तुम्ही माझ्याकडे स्क्रिप्ट पाठवा, मला जर आवडलं पुस्तक तर मी कव्हर करीन. असं बोलल्यावरती मग त्यांना आम्ही ते पाठवलं. ते पाठवल्यानंतर त्यांनी हे हाताने काढलेलं आहे बरं का, म्हणजे कॉम्प्युटराइज नाहीये. आणि त्याचं मलपृष्ठ पण त्यांनी हाताने केलेलं आहे. तो मोर केलाय, ती मुलगी बघतीये आणि त्याच्या इथे त्यांनी ते पुस्तकातल्या त्याचं हे केलेलं आहे. तर त्यामुळे ते खूप अपील झालं लोकांना. आणि हा जो काही भाग आहे ना, तर तो आपल्या याचा एक प्रकारे मिळालेली पावती असते असं मला वाटतं. तर त्यामुळे मला मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटलं या पुस्तकाच्या बद्दल. नक्कीच. आणि आता 11 पुस्तकं बालसाहित्याची, आणि आता ती कशी एक मोठं करायचं का काय करायचं त्याच्याबद्दल विचार चाललाय. फक्त कव्हर्स व्हायचे, बाकी सगळं तयार आहे ते. अशा पद्धतीने हा माझा एकंदरीत लेखनाचा प्रवास, शिक्षकी पेशाचा प्रवास, आणि माझ्या थोडक्यात त्याच्याशीच आपलं आयुष्य निगडीत असतं म्हणून आयुष्याचा प्रवास, असं सांगण्याचा मी प्रयत्न केला. हे सगळं म्हणजे गागर में सागर. नाही, सागर हा मोठा आहे, गागरही मोठीच आहे. तर त्याच्यामध्ये मावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक मला छोटंसं विचारावंसं वाटतं तुम्हाला, की तुम्ही या वयातही इतक्या उत्साही आहात, तर तुम्ही तुमचे जे समवयस्क सगळे असतील त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? काम करत राहा, आवडीचं काम करा. आणि माझं आता वय झालं असं म्हणू नका, कारण माझी आता 75 ओलांडलेली आहे. अरे वा. मी असं म्हणते की मी अजूनही जिने चढू शकते. मी गिरनार चढले 10,000 पायऱ्या, तर 72 वयाला. तर तुम्ही आता नाही होणार वगैरे नका म्हणू. डोलीतनं नाही जा, येताना फक्त 5,000 पायऱ्या उतरून आल्यानंतर मग आम्ही रोपवेचा आनंद घ्यायचा होता म्हणून रोपवेतनं खाली आले. तर असा प्रवासही मी खूप केला आयुष्यामध्ये. मी 35 देश पाहिले. अरे वा. आणि असं कधीच वाटलं नव्हतं की माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, पण मी जे काही मला मिळाले रिटायरमेंट नंतर ते पैसे मी प्रवासासाठी खर्च केले. कारण दर महिन्याला आपल्याला जी काही निवृत्ती वेतन मिळणार आहे त्याच्यामध्ये भागवायचं, हा आनंद मिळवायचा असेल तर हा विचार नाही करायचा माझं पुढे काय होईल, मला लागले तर अमुक तमुक, तो विचार नाही करायचा. तुम्ही फिट राहता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.